नमस्कार, मी पूजा नवाते आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणचं कोकणी मास्टर शेफ मध्ये. आणि आज पुन्हा एकदा आम्ही घेऊन आलोय रानभाजी स्पेशल एपिसोड. तर आज आपण 3 प्रकारच्या भाज्या तीन नाही, आज आपण पाच पाच प्रकारच्या प्रकारच्या 6-7 प्रकार एक आहेत. अरे कुरडू बापरे. आहे, हा, त्याच्यानंतर टायकाळा आहे, हा, चवळी आहे, हा, लाल भाजी आहे, हा, नंतर तुमचा भोपळा आहे, हा. 5 प्रकार झाले, शेवगा आहे, 6 झाले. 6-7 प्रकार आपण एकत्र करून त्याची चव काय येते ती अप्रतिम बघा. तर आज या एपिसोड मध्ये माझ्या सोबत आहेत माझी काकू विद्या नवाथे. तर काकू नमस्कार, नमस्कार. स्वागत आहे तुझं माझ्या युट्यूब चॅनल वर. नमस्कार तुम्हा सर्वांना. तर आज आम्ही कोणती रानभाजी करणार आहोत आमच्या प्रेक्षकांना सांग. आमच्या पावसाळी सीझन मध्ये 2च महिने ह्या रानभाज्या येतात. हा. त्याच्यात कुरडू असतो, हा. टायकाळा असतो, हा. चवळी हा. आणि आपला शेवगा. हा. शेवगा हा वर्षाच्या 12 महिने मिळतो आपण पाणी घातलं तर. बरोबर. पण रानभाज्या म्हणून ज्या निघतात त्या कुरडू आणि टायकाळा. ह्या भाज्या ह्या फक्त सीझन मध्ये पावसाच्या 2 महिने असतात. आणि चालू वर्षी पाऊस थोडा कमी आहे, त्याच्यामुळे ह्या भाज्यांच्यावर थोडासा परिणाम झालाय. पण ह्या रानभाज्या 2 महिने ज्या मिळतात त्या भरपूर प्रमाणात खाव्या, कारण त्याच्यात रानभाज्याच त्याचं नाव आहे. कारण वरून जो पडणारा पाऊस, त्याच्या पाण्यातून जे येणारे सत्व आणि भूमीतून, म्हणून ते अगदी काहीही त्याला खत नाही. ते एवढे टेस्टी भाज्या लागतात आणि पौष्टिक असतात, म्हणून त्या कायमच खाव्या. ज्या महिलांना ह्या भाज्यांची नावं माहिती आहेत पण भाज्या काढायच्या माहिती नाही, कुठे जावं, काढावं, कशी आहे हे ओळखता येत नाही. कुरडूची भाजी इथल्या लोकांना सुद्धा, बऱ्याच लोकांना ओळखता येत नाही, मग बाहेरच्या लोकांना येणार नाही. त्यावेळेला अशा ठिकाणी हल्ली लोकांनी रानभाज्यांच्या बाजार लावलेला आहे. आणि त्या रानभाज्यांच्या बाजारात सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आणि त्या घ्यायच्या आणि कशा कराव्या हे सुद्धा त्या ज्या विकणाऱ्या बायका आहेत, माहिती असणाऱ्याच बायका विकतात. त्याच्यामुळे त्यांना माहिती असल्यामुळे ती माहिती करून ती भाजी आवर्जून खावी. पोव्याची भाजी सध्या प्रसिद्ध आहे खूप. पोवा हा लोकांना माहिती नाहीये, पण रानभाज्या ज्या बायका विकतात त्याच्यात पोवा आहे, तुमचा तो रानात येणाऱ्या टायकाळ्याच्या शेंगा आहे, नंतर एक प्रकार काटेरी येतो, त्याला काय बरं म्हणतात ते, असं त्याचं नाव आहे, त्याला काटे असतात आणि त्या काट्यांचे जे कोंब येतात त्या कोंबाची भाजी सुद्धा सुंदर होते आणि ती औषधी आहे. आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्या कोकणातच मिळतात. आणि कोकण भाग हा आपला बराचसा, म्हणजे कणकवली पासून इकडे हा भाग, आपण खारेपाटण, रत्नागिरी तिकडे शोधलं तर ह्या भाज्या मला माहिती नाही, पण कणकवली पासून जो हा इकडे सिंधुदुर्गात भाग आहे तो सगळा कोकणी भाग आहे. आणि सगळ्या कोकणी भाज्यात ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत. 6-7 प्रकार आपण एकत्र करून त्याची चव काय येते ती अप्रतिम बघा. आणि त्या चवीत परत त्याच्यात सगळं सत्व आहे. आणि मी जास्त करून युट्यूबवर सांगेन की मुलं भाज्या खात नाहीत असा आयांचा हे असतो. तर जेव्हा 6 महिने पूर्ण होतात बाळाला आणि आपण त्यांना वरचा आहार सुरू करतो, खिचडी, त्या खिचडीत जर तुम्ही ही पानं घातली बारीक कुस करून आणि ती शिजता जो रस येतो तो त्या भाज्यांचा जातो आणि मुलांना कळत नाही याच्यात पालेभाजी घातली. आणि जेणेकरून मुलांच्या पोटात कारण मी माझ्या दोन्ही मुलांना शेवग्याची पानं, मुळा, लाल हे त्या शिजतानाच भाज्यात टाकलेलं आहे कुस करून. आणि ह्याचं महत्व आहे, ह्या भाज्या चिरून धुवायच्या नाही, चिरून धुतल्यात की त्याचं सत्व जाणार. तर आता आपण बघूयात ह्या भाजीसाठी लागणारी सगळी साहित्य. या पालेभाज्या आहेत, लाल भाजी, टायकाळा, शेवगा, त्याच्यानंतर आहे कुरडू, तुमचं चवळीचा पाला आणि भोपळ्याची पानं, ही सगळी एकत्र चिरलेली आहे. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मिरची, मोहरी, खोबरं, हिंग, डाळ, मीठ आणि गुळ. चवीसाठी गुळ. तेल घालायचं. तेल तापल्यानंतर मोहरी घालायची त्याच्यात. ही जी डाळ आहे ही डाळ भिजवून घेतलेली आहे आणि ती तेलातच का टाकायची की त्याच्यातून जो हा घट्टपणा असतो तो गरम ह्याच्यात शोषला जातो. आणि ही जे भाजी आपण पाल्याची टाकतो त्या पाल्याला मीठ गुळ घातल्यानंतर पाणी सुटतं, ते पाणी शोषून घेण्यासाठी ही डाळ. कारण ते पाणी जर आपण शोषलं नाही तर ती पातळ राहणार भाजी. बरोबर. मग ती कोरडी भाजी होऊन सगळं सत्व आपल्या पोटात जाण्यासाठी ही डाळ घालायची असते. तर ती मी आता डाळ घालते. डाळ कशी आता तेलात हे झाले फुलल्यासाठी, भिजलेली डाळ असते ती फुलते, सुकी डाळ फुटफुटी होणार, मग ती चावायला होत नाही. आता भाज्या घालायच्या.
मीठ घालायचं चवीपुरतं. हा खूप मीठ घालायचं नाही बघा. असं आपल्या हाताने, आम्ही हाताने घालतो, बऱ्याच लोक चमच्याने घालतात, पण चमच्यांचं प्रमाण मला कळत नाही, त्यामुळे मी हाताने घालते. आणि चवीसाठी गुळ घालायचा आहे. हा गुळ एवढ्यासाठी की साखर घालायची नाही. गुळात लोह भरपूर असतं आणि ते पोटात जाण्यासाठी नुसता कोण गुळ खाल्ला जात नाही, पण जेवणातून जातो. मग प्रत्येक जे असे पदार्थ असतात काही त्या पदार्थात गुळाची चव चांगली येते आणि गुळ घालण्याचा उद्देश त्याच्यातून लोह मिळतो, म्हणून गुळ घालायचं असतं. म्हणजे ज्यांना आयर्न डेफिशियन्सी आहे त्यांनी हे नक्कीच करावं, कारण हे थोडं ढवळायची. आता हा टोप भरलेला आहे बघा, 5 मिनिटात ही भाजी किती खाली जाईल बघा. एवढी जास्त प्रमाणात भाजी होती, म्हणजे टोपली भरून भाजी होती पण आपल्याकडे. आता ती किती आणि 5-6 लोकांना होईल, ही 5-6 लोकांना होईल, कारण ही भाजी भरपूर खावी. बघा, जास्त झाकण ठेवायचं नाही. जास्त झाकण जर ठेवून तुम्ही भाजी शिजवला तर त्याला पाणी सुटतं आणि सत्व कमी होतं. नुसती अशी परतूनच भाजी करायची आहे. तुम्ही तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर संदेश देताना हा बायकांना संदेश द्या की मुलांच्या जेवणात भाजी कशी घालावी. खिचडीत भाजी घालून आधी पालकांना सांगा, खिचडीत घाला भाजी मुलांच्या. मूग डाळीची आपण खिचडी करतो, त्याच्यात भाज्या टाकायच्या. आता हा झाल्यानंतर विस्तव कमी करायचा, मंद आचेवर मग ती शिजवायची. एवढ्याच विस्तवावर ही भाजी तयार होणार. आपण मागच्या एपिसोड मध्ये तुम्हाला दाखवलेलं की भाजी कशी चिरावी, ती खूप आम्ही बारीक चिरलेली आहे. चिरताना अशा दोन्ही मुठी घट्ट पकडायच्या बघा, अशा, आणि अशा पकडूनच त्या चिरायच्या. जर मूठ सैल झाली तर भाजी तुकडे तुकडे पडणार. बारीक चिरायची असेल तर मूठ घट्ट पकडायची आणि अशी चिरली जाते. मुठीत घट्ट पकडली तरच. ही बघ, ही बघा, दिसली. चुलीवर करण्याचा उद्देश एवढाच आहे की चुलीवरचं जेवण टेस्टी लागतं आणि पचायला खायला सगळं चुलीवरचं चांगलं असतं. आताच्या बायकांना चुली लावायला जागा नाही, गॅसची गरज आली म्हणून चुली नाही. पण ज्या घरात चुली लावायला साईड आहे त्याने चुलीवरच शक्यतो स्वयंपाक करावा. गॅस हा कशापासून बनतो हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे चुलीचं. आणि अन्नपूर्णा, थोडक्यात अन्नपूर्णा, ती अन्नपूर्णा प्रज्वलित करताना सुद्धा कापुराचा वापर करावा. शक्यतो रॉकेल करू नये आणि कापुराने तो पेटवावा. एका कापुराने अन्नपूर्णा जर प्रसन्न असेल तर 2 मिनिटात अगदी प्रज्वलित. आता हे भाजी खोबरं घातलं का ही भाजी ही खूप शिजवायचीही नाही कारण त्याचं सत्व निघून जातं वाफेबरोबर, म्हणून खूप लगेच अशी खूप वेळ लागला नाही त्याला शिजायला, वाफेवरच ती तयार होते. आता याच्यात खोबरं घातलं का ही भाजी झाली. आणखी तुम्हाला काय ह्या संदर्भात शंका असतील तर आम्हाला विचारू शकता, कारण आम्ही आचारी आहोत. तुझी आई पण आचारी आहे, आम्ही पण आचारी आहोत. आम्ही हे सगळं बनवतो, त्याच्यामुळे त्याच्यातून जे काय तुम्हाला युट्यूबच्या चॅनलला काय पाठवायचं असेल तर आमच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. शिजलीला कारण ती तेलात परतवली, सुकी घालायची नाही. इतरही कडधान्य घालू शकता तुम्ही, डाळच घालायला पाहिजे अशी नाही, इतर पण कडधान्य घालू शकता. काही भाजी किती सुंदर आहे बघा. आणि किती मिनिटं लागली भाजी व्हायला? 5-6 मिनिटं शिजायला. आणि टोटल 10 मिनिटात आपली भाजी तयार झाली. चिरायला थोडा वेळ लागतो. बारीक चिरावी लागते, पण धुवायची मात्र अजिबात नाही. ठराविक भाज्या आहेत त्याच धुवायच्या. बटाटा आपण कडधान्याची त्या धुवायच्या. पण ह्या ज्या भाज्या आहेत, कोबी, तुमच्या पालेभाज्या, कुठलीच पालेभाजी चिरून धुवायची नाही की त्याचं सगळं सत्व चिरायच्या आधी धुवायची. अशा टोपल्यात कोरडी करत ठेवायची आणि मग बारीक चिरायची. टोपला नसेल तर चाळण बिळण जे का आपल्याकडे उपलब्ध आहे, म्हणजे पाणी गळून जायला पाहिजे अशी भाजी करायची. ही भाजी तयार झालेली आहे आणि भाकरी पण तयार आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर, जेवणाबरोबर, पेजे बरोबर, पालेभाजी आणि पेज कोकणातला हा प्रसिद्ध मेनू आहे.
वालीची भाजी, पालेभाजी ही पेजे बरोबर खाणारी लोक आहेत. शेतकरी जे आमचे खाली आहेत मळ्यातले, हा. ते 12-12:30ला पेज जेवतातच आणि पेजे बरोबर ही भाजी अतिशय सुंदर लागते. तर तुम्ही आज ही भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊन बघा आणि आम्हाला सांगा कशी झाली ती. ही रानभाजी तयार झालेली आहे आणि एवढी पौष्टिक आहे आणि सध्या मी डाएट वर असल्यामुळे मी खूप प्रचंड अशी खुश आहे की मला असं हेल्दी असं खायला मिळतंय. तो ट्राय करून सांगते कशी बनली आहे ही भाजी. गरम गरम आहे आणि भाकरी सोबत तर क्या बात आहे, मजा येईल. खूप मारून खाते. खाण्यासारखी आहे. अशी भरपूर भाजी मी घेणार आहे. मस्त आहे. क्या बात आहे. ह्याची मजा अशी आहे खाण्याची की तुम्ही प्रत्येक बाईट मध्ये वेगवेगळ्या भाजी, जे 5 प्रकारच्या भाज्या आहेत त्याची टेस्ट तुम्ही अनुभवू शकता आणि हे खूप युनिक आहे. म्हणजे आपण बटाट्याची भाजी खातो किंवा एखादी पालेभाजी खातो, जशी लाल भाजी, त्याची टेस्ट आपल्याला माहिती असते आणि त्या टेस्ट नुसार आपण खात जातो. पण ही एवढी युनिक रेसिपी आहे, 5 भाज्या एकत्र, की 5ही भाज्याच्या एका घासात तुम्हाला ती टेस्ट मिळते आणि मजा येते. म्हणून मी अजून एक बाईट घेणार आहे. जसं चावतंय ओके, डाळ भाजी लागते, भोपळ्याची डाळ लागते, टेस्ट शेवगा लागतोय. शेवगा अतिशय पौष्टिक. शेवग्यासारखी भाजी, कारण शेवगा 12ही महिने मिळतो. तसं तुम्हाला भोपळ्याचा पाला सुद्धा जर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी लावलात तर भोपळ्याची भाजी तुम्हाला वर्षाचे 12ही महिने मिळू शकते. फक्त पाणी पाहिजे त्याला. आणि ह्या रानभाज्या ज्या आहेत, हे काय भोपळा किंवा शेवगा रानभाजी नाही, आपण लावलेल्या भाज्या आहेत. बरोबर. आणि ज्या रानभाज्या आहेत त्या तुम्हाला फक्त सिजनेबलच मिळणार. आता सध्या कोंब सुरू झाले, कणकीचे कोंब म्हणतात, असे मोठे मोठे कोंब म्हणतात, ते असे कोंब त्याची भाजी करतात. इतकी सुंदर भाजी होते आणि त्याच्यात सगळं व्हिटॅमिन आपण पण एकदा बनवणार आहोत. बरेच रेसिपीज आम्ही बनवणार आहोत. थँक्यू सो मच काकू, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. आणि खूप छान अशी पौष्टिक भाजी आज आपण इथे तयार केलेली आहे आणि येणाऱ्या एपिसोड मध्ये अजूनही वेगवेगळ्या आम्ही अशा कोकणी रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आज विद्या नवाथे आपल्या एपिसोड मध्ये होत्या आणि त्या स्वतः आचारी आहेत. बऱ्याच वर्षांपासून ते करतात आणि ऑर्डर्स देखील घेतात. कशा कशा प्रकारचे ऑर्डर्स घेतात आणि तुम्हाला कसं ऑर्डर द्यायची असेल तर ते संपर्क साधू शकता, हे सांगा. मी जेवणाची ऑर्डर घेते आणि बऱ्याच प्रकारात 1000-1500 लोकांच्या ऑर्डर असतात. त्याच्यात आम्ही नॉर्मली तर डाळ भात भाजी असतो, हे सगळेच जण बनवतात, पण त्याच्यात मंचुरियन असतं, मग त्याच्यात व्हेज क्रिस्पी असते, पनीर असतं, पनीर पकोडे असतात. हे सगळ्या प्रकारच्या आम्ही ऑर्डर घेतो. मी स्वतः व्हेज क्रिस्पी करते, त्याच्यानंतर गोबी मंचुरियन करते आणि हे सगळं आमच्या मुलांना सुद्धा आम्ही घरातच करून देतो. आमचे शेजारी जी मुलं आहेत ती वासाने ओळखतात, आज काकूनी काहीतरी केलंय आणि धावत येतात. ते आम्ही घरातच हे प्रकार करतो. जर तुम्हाला कोणाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. विठोबाच्या देवळाकडे गुरव आहे, त्या गुरुवांकडे जरी विचारला तरी तुम्हाला संपर्क होईल. आणि सगळ्या प्रकारच्या श्रीखंड आम्ही घरात करतो, बासुंदी घरात करतो, जेणेकरून शक्यतो घरातले हे आम्ही वापरतो, बाहेरचं आणत नाही. हॉलमध्ये सुद्धा 1000 लोकांना सुद्धा आम्ही 100 लिटर 150 लिटर दूध आटवून बासुंदी करतो हॉलमध्ये. आणि ते सुद्धा सगळं जेवण चुलीवर, फक्त पुऱ्या आणि भजी आम्ही गॅसवर करतो, बाकी सगळा स्वयंपाक आमचा चुलीवर. तर तुम्हाला जर असं होममेड जेवण हवं असेल किंवा तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ हवा असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधा आणि आमच्या युट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तुम्हाला कोणत्या अजून वेगळ्या अशा कोकणी रेसिपीज बघायला आवडतील आमच्या युट्यूब द्वारे, तेही आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा. आणि थँक्यू सो मच.